दारातील रांगोळी, जमलेली गर्दी आणि फटाक्यांची आताशबाजी पाहून कोणी योद्धा जिंकून आला असं वाटलं असेल ना? खरंय, नीट आणि JEE या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी युद्धच असतात. अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न असतं, त्यासाठी जीवाचं रान हे विद्यार्थी करतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. यावर्षी 24 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या 24 लाख विद्यार्थ्यांमधून कल्याणजवळील म्हारळ गावातील सुश्रुता पाटीलने 720 पैकी 701 गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. चला तर मग तिच्या या यशाचं रहस्य तिच्याकडूनच जाणून घेऊयात. लहानपणापासूनच वाटलं होतं, कारण माझे पेरेंट्स दोघं, मम्मी पप्पा दोघं डॉक्टर असल्यामुळे, किंवा मग फॅमिलीमध्ये अजून खूप माझे डॉक्टर्स आहेत, तर मग मी त्याच एन्व्हायरमेंटमध्ये वाढली. सो बघ, मला लहानपणापासूनच माहिती होतं की मला हीच फील्ड आवडते. 1-2 तास जसं जसं टाईम जातो तसा स्ट्रेस खूप येतो, ते माइंड सगळं फुलून जातं वगैरे. सो मग पेरेंट्सशी बोलून वगैरे त्याने माझा स्ट्रेस खरंच कमी झाला. सेल्फ स्टडी 7 to 8 hours तर नक्की, क्लासेसच्या व्यतिरिक्त. पेंटिंग आवडते तर मग ते पण सुरू ठेवलं होतं. सुश्रुत हे होते की फादर ऑफ इंडियन सर्जरी होते ते. सो मग माझे पप्पा त्याच्याशी खूप इन्स्पायर्ड होते, तर त्यांनी तेच नाव ठेवलं. ती पहिल्यापासूनच हुशार होती. ती प्रायमरीपासून तिचा अभ्यास चांगला होता आणि त्याच्याबद्दल आम्हाला खात्री होती की ती पुढे त्याला यश मिळवेलच. अभ्यास पण ती करायची, पण ती इतर छंद पण जोपासायची. पेंटिंग पण आहे, TV बघणं, जेवायला एक तर जेवायची रात्री 8 ते 9, तारक मेहता एक एपिसोड सोडला नाही. सकाळी 5-6 वाजता उठायची, रात्री 10 वाजता झोपायची. पूर्ण 8 तासाची झोप घ्यायची ती. पण तिचं डेडिकेशन होतं, अभ्यास चांगला होता, तिचा पक्का होता, पण ती करायची, जे करायची ती मन लावून करायची. जेवढा वेळ असेल ना तो पूर्ण अभ्यासाला युटिलाइज करायची. मग ह्या व्यतिरिक्त तिने फावला वेळ घालवलाच नाही. सुश्रुताच्या या यशाचं सर्वत्र कौतुक पाहायला मिळतंय. पियुष पाटील, लोकल 18.